तर नमस्कार मित्रांनो, इथं बघू शकता हा वडोली गावातील पवित्र असा देव आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते कंपाऊंड असल्यामुळे या साईडची जी प्रतिमा आहे ना, त्या प्रतिमेचा फोटो घेता येत नाही. इथे हे कंपाऊंड आहे ना, असं हे या साईडला. तर हे असा हा देव आहे, हा घोड्यावरती बसलेला. 1 2 आणि हा ही आहे ही तिसरी बाजू, म्हणजे 3 साईडने आहे आणि बॅक साईडला नाही. तसंच तिथून इथं हे केलं की हे इथं आता त्या देवाच्या याच्यावरच हे जे आहे ना ते खडकावर हे झालं आहे, म्हणजेच त्या शिळेवरती आता खजरीचं झाड उगवलं आहे. आणि इथं हा बघा, हा एक आहे, हा घोड्याचा प्रतिमा त्याच्यावरती बसलेला आहे, हा वीर. तर हा वीर आहे इथं. तर हे एक आहे प्रतिमा. आणि इथं जे आहे ही सावर आहे, सावर बघू शकता मित्रांनो, सावरीचं झाड आहे. आणि त्या साईडला जी आहे ना ती चौकड आहे. तर हे वडोली गाव आहे, वडोली गावातील हे ऐतिहासिक असं हे आहे. या साईडला इथनं हा घोडा आहे, असे हे त्याचे पाय आहेत आणि हा वीर घोड्यावर बसलेला आहे. हे 2 मागचे पाय आहेत. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हा इथला वडोली गावातील देव आहे. ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी बघायला भेटतात. आणि वरची कलाकुसर पण बघू शकता मित्रांनो, किती सुंदर अशी शिल्पामध्ये ही कोरलेली आहे. तर आपल्या जव्हार तालुक्याला म्हणजेच पालघर जिल्ह्याला लाभलेला हा ऐतिहासिक असे वारसा आहे. तर ही मित्रांनो त्या काळची शिल्पकला बघू शकता, किती सुंदर असा हा जो आहे हा देव आहे. इथं स्थानिक लोक म्हणजे दाभोसा गावातील लोक इथे येऊन आणि पूजा करतात. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही पण आलात तर जरूर या इथं. आणि या शिळांचं जे आहे ते जतन झालं पाहिजे, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. कारण ही जी शिळा आहे, या शिळेवर आता खजुरीचं हे झाड उगवलं आहे. बघू शकता मित्रांनो, हे खजुरीचं झाड उगवलं आहे. आणि इथनं जे आहे तर हे एक झाड उगवलं आहे, ह्याचं झाड उगवलेलं आहे. बाकी हे सावरीचं झाड आहे. तर अशा प्रकारे हे इथलं हे देवस्थान आहे वडोली या गावातील. या साईडला बॅक साईडला बघू शकता मित्रांनो.